नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मात्र या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीमध्ये स्फोट भडका उडाला आहे. त्याचं मूळ कारण जर बघितलं, की ज्या पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत, जे वरिष्ठ नेते आहेत, ज्यांनी पक्षासाठी खूप मोठं काम केलं स्वतःला असं वाटतं. असे छगन भुजबळ जे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, त्यांनी थेट नाशिक गाठलंय. विधानसभा त्यांनी उपस्थित न राहता काल नाशिक गाठलंय. त्यानंतर दुसरं नाव जे येतं आपल्याला माहिती आहे, की भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा थेट जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तिसरं सर्वात महत्वाचं नाव जे पुढे येतं ते संजय कुटे जे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील सदस्य आहेत, विधानसभा सदस्य. त्यांनी तर एक पत्र, भलं मोठं पत्र जे आहे त्यांनी लिहिलं आणि या पत्रामध्ये काही महत्वाचे त्यांनी काही मुद्दे केले. त्यात कूटनीतीचा वापर करून हा एक महत्वाचा आहे. सहसा भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत किंवा कुठलेही स्वयंसेवक संघ असतो, स्वयंसेवक असतो, हा कुठल्याही प्रकारे थेट जाहीर वक्तव्य करत नसलं तरी ह्या पत्रामध्ये त्यांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. चौथं नाव जर बघितलं, की सावंत जे तानाजी सावंत जे शिंदे गटातले जे नेते आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या फेसबुक पोस्टवरनं साधं शिवसैनिक असा उल्लेख केलेला आहे आणि ते कुठेही मी काही बोलणार नाही असं थेट आपलं गाव त्यांनी मतदारसंघ गाठलेला आहे. यामध्ये सर्वात महत्वाची चर्चेचा जो विषय आहे, सगळ्यात छगन भुजबळ यांचा विषय, ते बंड करणार का, पक्ष सोडणार का? त्यांनी अनेक ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या थेट बोलून दाखवल्यात. मी एक छोटा कार्यकर्ता आहे असं सुद्धा म्हटलंय. या संपूर्ण याच्यामध्ये महायुतीमध्ये सध्या नागपूरचं वातावरण पुन्हा म्हणतो, की सध्या खूप गरम झालेलं आहे, खूप थंडी आहे. पण मात्र सरकारमध्ये स्फोट झालेला आहे. कोणाचाच पाय कोणा याच्यात नाहीये. अनेक आमदार जे आहेत गैरहजर आहेत. खास करून जर बघितलं, की ही तारेवरची कसरत जी आहे, त्या तिघं पक्षांना करावी लागणार आहे. नागपूर येथून माझे मित्र आणि मॅक्स महाराष्ट्राचे संपादक जे आहेत मनोज भोयर या संपूर्ण याच्याकडे लक्ष ठेवून आहेत. त्यांनी वेळोवेळी विश्लेषण सुद्धा केलंय. पण मात्र आता जो भडका उडालाय हा अनेक सॉरी खूप महत्वाचा आहे. अशी माहिती माध्यमांमधनं मिळते, की अजित पवार सुद्धा दिल्ली येथे कालपासनं रात्रीपासून जाऊन बसलेत. नेमकं दिल्लीचे जे नेते जे आहेत भाजपच्या या संदर्भातल्या चर्चा करणार. अनेक ज्या काही गोष्टी ज्या आहेत ह्या नावं जे आहेत, पत्ता कसा कट झाला, ही कूटनीती आहे का? या संपूर्ण याच्यावर मनोज भोयर आपल्याशी चर्चा करणार आहे. ते नागपूर इथनं अनेक नेत्यांशी, अनेक पत्रकारांशी, अनेक राजकीय विशेषज्ञांशी चर्चा बोलतायत. नेमकं तिथलं वातावरण काय आहे? आणि पुढची दिशा जी आहे नेमकी कशी असणार आहे या महायुतीची? किती संकट आहे? म्हणजे इतकं मोठं बहुमत असताना सुद्धा सरकारला अंतर्गतच धोका आहे का? किंवा एवढं 5 वर्ष हे कसं चालेल? की अंतर्गत नाराजी विरोधकांपेक्षा अंतर्गतच जी प्रचंड बहुमताची जी राक्षसी जे म्हणतो आपण की बहुमत जे आहे, त्याचा परिणाम सरकारवर होतोय का? या संपूर्ण याच्याशी मनोज भोयर माझ्याशी चर्चा करणार आहेत. मनोज सर तुमचं स्वागत आहे. आपल्याला मी सर्वात महत्वाचा पुढचा प्रश्न विचारतो, की ह्या संपूर्ण याच्यामध्ये, ह्या सगळ्या चर्चामध्ये छगन भुजबळ जे आहेत यांनी थेट आता जे नाशिकला जर बघितलं, की त्यांचे कार्यकर्ते समता परिषद जे आहेत, त्यांनी जे ओबीसीचं मोठं आंदोलन उभं केलं. जरांगेंसंदर्भात ज्या थेट अंगावर त्यांनी घेतलं. आज जे अनेक पत्रकार परिषदांमध्ये संजय राऊतांनी सुद्धा त्यांचा वापर केला गेला. असं जे एक छगन भुजबळांचा जरांगे विरोधात वापर केला गेला असं त्यांनी वक्तव्य केलंय. या संपूर्ण याच्यामध्ये पुढची सरकारवरचं तारेवरची कसरत किती किती गंभीर आणि फडणवीस आणि इव्हन अजित पवारांना असेल किंवा शिंदेना हे नेते सांभाळणं किती कठीण राहणार आहे? जहा नाही चैना वहा नाही रहना असं भुजबळांनी म्हटलेलं हे वाक्य फार महत्वाचं आहे. राजकीय दृष्ट्या या त्यांच्या वाक्याचे खूप अन्वयार्थ काढले जात आहेत आणि स्वाभाविकपणे छगन भुजबळ यांचा एक आंदोलनाचा मूड, त्यांचं आक्रमक राजकारण, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ज्या वेळेला महाराष्ट्र पेटला होता म्हणजे आंदोलनामुळे जी त्याची आक्रमकता वाढली होती, धार वाढली होती. आणि ओबीसी आरक्षणावरती भुजबळांनी ज्या पद्धतीनं आक्रमक राजकारण केलं, ते आक्रमक राजकारण अनेक लोकांसाठी अडचणीचं ठरलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की मनोज जरांगे या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी मनोज जरांगेंना अंगावर घेतलं आणि आता मला वापरून घेतलाय का, याचं मला वाईट वाटतंय. अर्थात एक अस्वस्थ माणूस असतो. आता काही त्यांचं वय म्हणजे 73च्या पुढे ते निघून गेलेले आहेत.
प्रत्येक वेळा त्यांना काही मंत्रिपद मिळेल असं नव्हे, पण आता त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसच्या पूर्वीच्या त्यांच्या राजकारणामध्ये कायम त्यांना सत्तेत राहण्याची ही सवय पडलेली आहे. आणि स्वाभाविकपणे इतक्या ज्येष्ठ नेत्याला जर काही विश्वासात घेतलं नसेल आणि त्यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नसेल, तर स्वाभाविकपणे त्यांच्या मनामध्ये दुःख दाटून आलेलं आहे. ते अस्वस्थ आहेत आणि केवळ अस्वस्थ आहेत असं आपल्याला दिसत नाही, तर त्यांच्या शब्दातनं ते सूचकपणे विधान करतायत. आणि या विधानाचा जर अर्थ आपण तपासून पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की अजित पवार हे गेल्या 24 तासापासून नॉट रिचेबल आहे. म्हणजे महायुती सरकारचं हे पहिलं विधिमंडळाचं अधिवेशन आहे आणि या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये संतोष, अनेक नाराज झालेले आमदार आणि मोठे नेते तिन्ही पक्षांचे हे जर निघून जात असेल, सदनाच्या कामकाजामध्ये कुठलाही सहभाग न नोंदवता, ही लोकशाहीची क्रूर चेष्टा आहे. तुमचं पक्षांतर्गत जे काही राजकारण असेल, हेवे दावे असतील, रुसवे फुगवे असतील, ते तुम्ही पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर सोडवायला पाहिजे. तुमच्यासाठी हा जो लोकशाहीचा मंच आहे, विधिमंडळाचं अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये तुम्ही आपल्या जनतेचं प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळे मी या मॅक्स महाराष्ट्राच्या मंचावरून अशा गोष्टीचा आपण निषेध केला पाहिजे. बाकी तुमचे हेवे दावे, तुमचे रुसवे फुगवे, तुमचे काही पक्षांतर्गत नाराजी, ही पक्षांतर्गत व्यासपीठावरच तुम्ही ती व्यक्त केली पाहिजे आणि ते प्रश्न सोडवले पाहिजे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये तुम्ही तुमचा सहभाग नोंदवला पाहिजे, तुमच्या मतदारसंघाचे प्रश्न मांडले गेले पाहिजे आणि तुम्ही चर्चेत सहभागी झाले पाहिजे. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की आमदारांना तारांकित प्रश्न, लक्षवेधी प्रश्न विचारण्याची सोय नाही, कारण त्यांना तसा अवधीच कमी मिळालेला आहे आणि हे 5 दिवसांचं अधिवेशन आहे. पहिला दिवस आणि त्या पहिल्या दिवसाचं कामकाज संपलेलं आहे. विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केलं. परभणी आणि बीड मधल्या घटनांचा उल्लेख केलेला आहे. लॉ अँड ऑर्डर कशी, कायदा आणि सुव्यवस्था, त्याचे बोजवारे कसे उडालेले आहे महाराष्ट्रात, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आजही त्यांनी पायऱ्यांवर सरकारच्या या भूमिकेचा निषेध नोंदवलेला आहे. पण आता आपण भुजबळांच्या बंडावरती येऊया किंवा नाराजी नाट्यावर येऊया. आता बघा, छगन भुजबळांचं शिवसेनेतनं काँग्रेसमध्ये जाणं आणि त्याच 1991 साली इथे त्यांचा शपथविधी झाला होता. त्यांनी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली प्रवेश घेतला होता आणि त्यानंतर शपथविधी 1991 नंतर इथे नागपुरामध्ये पार पडलेला आहे. हा एक मुद्दा आहे. ते नागपुरात आले, पण आल्या पावली ते निघून गेले जेव्हा त्यांना कळलं की आपलं नाव नाही. आणि नाव नाही म्हणजे काय, ज्या दिवशी शपथ समारंभ होता त्याच दिवशी सकाळपासून मंत्र्यांना फोन, म्हणजे संभावित यादीमध्ये असलेल्या आमदारांना फोन गेले होते. असं सगळं असताना भुजबळांना म्हणजे विश्वासात घेऊन हा निर्णय कळवला गेला जर नसेल, तर मला असं वाटतं की ही काही चांगली बाब नाही. कारण इतक्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून तुम्ही जर आपल्या पक्षाची निर्णय प्रक्रिया राबवत असाल, तर हे निश्चितपणे चांगलं नाही आपण म्हणू शकतो. अर्थात त्यांचे नेत्यांचे अधिकार, त्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांनी कुणाला सामावून घ्यावं न घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण ते तसे एकत्र आपल्याला दिसले. प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ हे शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त नवी दिल्लीतल्या निवासस्थानी ते भेटायला सुद्धा गेले होते. मग आता अचानकपणे अजित पवारांवर त्यांनी निशाणा साधलाय की अजित पवारांशी चर्चा करण्याची अजिबात त्यांना गरज वाटत नाही. म्हणजे आज या मध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. हा दुरावा एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये सुद्धा निर्माण झालाय. विजय शिवतारे जे पुरंदरचे आमदार आहेत त्यांनाही वाटत होतं मंत्री आपण होऊ शकतो, निश्चितपणे होऊ शकतो. भाजपमध्ये सुधीर मुनगंटीवार, संजय कुटे यांना वाटत होतं की आपण मंत्री होऊच, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही काही अडथळा येणार नाही. विजय शिवतारे यांच्यासोबत प्रकाश सुर्वे आहेत, म्हणजे कुणी आता नाराजी व्यक्त केली नाही. पण तसे जालन्यामधले शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचंही नाव होतं. दिलीप वळसे पाटील एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले नेते, आताच मी त्यांना परवाही भेटलो, सातत्याने 3 दिवस ते भेटतातच आहेत. तर ते नॉर्मल आहे, एक प्रकृतीचं कारण असू शकतं किंवा त्यांनी पक्षाचा निर्णय स्वीकारला असेल किंवा त्यांच्या संदर्भात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काहीच मतदान म्हणजे काही प्रचार केला नाही महायुतीच्या उमेदवाराचा. ही एक खप्पामर्जी त्यांच्यावर आहे. पण त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यानंतर ते समजून गेले की आपल्याला पक्षात या पद्धतीचं राजकारण आपल्याला त्याला स्वीकारावं लागतं. पण बाकी बऱ्याच नेत्यांची नाराजी आपल्याला पाहायला मिळते. पण यात लक्षवेधी नाराजी जी ठरली ती मला असं वाटतं छगन भुजबळ यांची आहे. आणि छगन भुजबळांची एकंदरीत ताकद, ओबीसी समाजावर असलेली पकड, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा त्यांनी आक्रमक पद्धतीनं लावून धरला,
त्यामुळे ओबीसी समाजामध्ये त्यांना असलेला पाठिंबा आणि ओबीसी ही भाजपची वोट बँक आहे, तो त्यांचा डीएनए आहे, हे आपण गेल्या काही वर्षांच्या महाराष्ट्राच्या जातीपातीच्या राजकारणावरून आपण पाहतो. आणि जो ओबीसी पूर्वी काँग्रेसमध्ये होता तोच आता भाजपकडे वळलाय आणि तो या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत आणि नंतर विधानसभेमध्ये टिकून ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि विधानसभेमध्ये ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले. पण हे यशस्वी होत असताना त्यांना असं वाटतं भुजबळांना की ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मी लावून धरल्यामुळे माहितीला त्याचा फायदा झाला आणि आता मला डावललं गेलं. अर्थात समता परिषद ही एक, अत्यंत माळी समाजासाठी म्हणा किंवा बाकी ओबीसीसाठी अत्यंत महत्वाची ही एक परिषद आहे. महात्मा फुले ज्योतिबा राव महात्मा फुले यांच्या विचारसरणीवर आधारलेली परिषद आहे आणि त्याचा महाराष्ट्रामध्ये बोलबाला आहे, त्याचे असंख्य समर्थक आहे, कार्यकर्ते आहे. आणि स्वतः छगन भुजबळ हे माळी समाजाचे आहेत, ओबीसी मधली ही अत्यंत महत्वाची जात आहे आणि त्यांची एकंदरीत मतदानाची टक्केवारी महाराष्ट्रातली आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की राजकारणाच्या दृष्टिकोनातून आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा माळी समाज अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यात छगन भुजबळ यांचं नेतृत्व अत्यंत महत्वाचं वाटतं. आता नाशिक जिल्ह्यातून येवल्या तालुक्यातून ते येतात, पण तिथे सिन्नर नाशिक जिल्ह्यामधला एक मतदारसंघ, तिथे माणिकराव कुकाटे जे मूळ शिवसैनिक आहे आणि तसे ते भुजबळ मूळ शिवसैनिक. तर एक नवं माणिक पर्व सुरू झालं का अशा प्रकारचं ची चर्चा सुद्धा सुरू झाली. पण भुजबळांचा चेहरा, भुजबळांची उंची राजकारणातली आणि माणिक कोकाटी यात जमीन आसमानचा फरक आहे. मराठा समाजाच्या एका नेत्याला मंत्रिपद, कॅबिनेट मंत्रिपद दिलं जात असताना ओबीसी समाजाच्या नेत्याला डावललं जात असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, तरी तुर्तास काही आपल्याला असं दिसणार नाही की माणिकराव कोकाटे फारच मोठं काही राजकारण करतील वगैरे. आपल्या पद्धतीप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करतील, पक्ष वाढवतील, पण भुजबळांच्या नेतृत्वाशी त्यांची तुलना होऊ शकत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की भुजबळांची आता भूमिका पुढे काय असणार, तर मला साधारणतः त्यांच्या वक्तव्यावरून, ज्या त्यांनी काही मुलाखती दिल्या छोट्या, त्यावरून असं लक्षात येतंय की समता परिषदेला शी बैठक करून त्या कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून ते पुढचा निर्णय घेतील. पण मी जसं सुरुवातीला एका हिंदी गाण्याचा त्यांनीच उदाहरण दिलं, म्हणजे त्यांनीच बोलून दाखवले या सगळ्या ओळी पंक्ती त्या गाण्याच्या, यावरून असं लक्षात येतं की जिथे आपलं मन रमत नाही तिथे राहण्यात काय अर्थ आहे. तर मग ते कुठे जातील? मग ते शरद पवारांच्या पक्षात जातील का पुन्हा परत? आणि भुजबळांची नाराजी आहेच, राज्यसभेची उमेदवारी मिळाली नाही, त्यांना संसदीय राजकारण करायचंय केंद्रातलं. आणि असं सगळं असताना त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ असं म्हणत असताना अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये हेमंत गोडसे यांना शिवसेना गटाकडून उमेदवारी मिळाली आणि ते पराभूत झाले. असं सगळं राजकारण भुजबळांच्या वाट्याला आल्यामुळे भुजबळ दुःखी आहे, कष्टी आहे, अस्वस्थ आहे. संतोष. म्हणून सर याच्यात जनरली बघितलं की एक ओबीसीचा मुद्दा पुढे येतोय. सगळेच जण आता ओबीसी नेते असतील किंवा विरोधक सुद्धा तुटून पडलेत किंवा एक संधी त्यांना मिळाली की ओबीसी नेत्याला तुम्ही वापरून घेतलंय. पण ह्या मंत्रिमंडळात जर बघितलं की असं एक बोललं होतं की मंत्रिमंडळामध्ये आतापर्यंत जेवढे मंत्रिमंडळ सरकारमध्ये आले त्यात सगळ्यात ओबीसी, मराठा नंतर ओबीसी मंत्र्यांना सर्वाधिक जागा देण्यात आलेली. मग हा मुद्दा कुठे राहतो? कारण बऱ्याचदा मागच्या वेळेस सुद्धा असंच होतं की 2014 मध्ये ज्यावेळेस युती तुटली आणि त्यावेळेस भाजप शिवसेना वेगळी लढली आणि भाजपला 105 जागा मिळाल्या आणि 125 जागा मिळाल्या, सॉरी. त्यावेळेस मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ खडसेंचं नाव होतं. पण ओबीसी चेहरा म्हणून पुढे करावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे ज्यावेळेस आम्ही बोलायचो त्यावेळेस ओबीसी चेहरा असं व्हावं. पण मात्र जी महत्वाकांक्षा जी त्यानंतर एकनाथ खडसेंचं आपल्याला माहिती आहे काय झालं. नंतर थेट पक्षावर नाराजी, आता जशी जी भूमिका छगन भुजबळ यांनी आता घेतलेली आहे तशीच भूमिका म्हणजे मला अजित पवार म्हणजे वरिष्ठ कोण वगैरे अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं. त्याच प्रकारचं वक्तव्य एकेकाळी एकनाथ खडसेंनी केलं होतं आणि आपल्याला माहिती आहे की त्या 14 आता 24 मध्ये 10 वर्षात एकनाथ खडसेंचं काय झालं. असं सुद्धा जनरली होऊ शकतं की नेमकं काय एका टप्प्यावर काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे त्यांनी की फक्त एक ओबीसी चेहरा जरी भुजबळ जरी असले तरी सुद्धा काही काळांतराने त्या गोष्टी सांभाळून घेतल्या पाहिजे. असं असलं तरी सुद्धा याचा परिणाम पुढच्या राजकीय याच्यामध्ये काय कसा होऊ शकतो? कारण जर आपण बघितलं की ओबीसी अनेक नेते भुजबळांना डावलून म्हणजे जवळजवळ 15 ते 16-17 मंत्री जे आहेत ते ओबीसी आहेत. त्याच्यामुळे हा एक मुद्दा होऊ शकतो की महायुती सरकार सांगेल की आम्ही बघा, म्हणजे कालपासून तेच चाललं होतं की ओबीसी नेत्यांना संपवण्याचा प्रकार जो विरोधक करताय की इव्हन जे आहेत की आपले छगन भुजबळ सुद्धा असं न बोलता बरेचसे त्यांचे कार्यकर्ते बोलताय, त्यांच्या मार्फतच कार्यकर्ते बोलताय.
पण एकीकडे दुसरीकडे 15 ते 17 मंत्री ओबीसी आहेत. मग हे डिफाईन हे कसं कराल तुम्ही? मला एक आणखी असं वाटतं की मी जसं म्हणालो की ओबीसी समाज हा भाजपचा डीएनए आहे आणि त्याच्या आधारावरच त्यांनी महाराष्ट्रात राजकारणाची पकड आपली घट्ट बसवली. मग ओबीसीचं एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं अत्यंत महत्वाचं नेतृत्व संपवायचं किंवा त्याला बाजूला टाकायचं आणि त्याला जास्त राजकीय ताकद द्यायची नाही असा कदाचित निर्णय महायुतीच्या अंतर्गत झाला असावा. आणि तुम्ही हे लक्षात घ्या की महायुतीची कमान जी आहे, त्यांचे बिग बॉस आहेत, त्यांचे हायकमांड हे नवी दिल्लीमध्ये आहे, हे स्पष्ट झालंय. याच्यामध्ये मला नाही वाटत कुठल्या विश्लेषणाची, अनालिसिसची अजिबात गरज आहे. या तिन्ही महत्वाच्या या पक्षाच्या धुरीणांना, नेत्यांना नवी दिल्लीत जाऊनच त्यांचे निर्णय हे पास करून घ्यावं लागतं, त्याच्यावर शिक्कामोर्तब करावा लागतो. आणि म्हणून कदाचित भुजबळांचं मंत्रिपद त्यांना ते मिळू शकलं नाही किंवा ते घालवण्यामागे एका मोठ्या रणनीतीचा एक भाग हिस्सा असावा अशी एक शक्यता आहे. म्हणजे आय एम नॉट शुअर अबाउट दॅट, बट इट्स जस्ट पॉसिबिलिटी. हे सगळं राजकारणामधला प्रॉबेबिलिटीचा खेळ असतो. आणि मग आपण जर पाहिलं तर ओबीसी या मोठ्या समाजावर पकड कोणाची आजच्या घडीला आहे? पूर्वी ती काँग्रेसची होती. तेली, कुणबी, माळी, विदर्भात आपण आहोत, नागपूरला अधिवेशन आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की इथे तेली, कुणबी जातीचा फॅक्टर अत्यंत महत्वाचा आहे. माळी समाजही आहे, दलित आहे, मुस्लिम आहे, दलित 26% आहे विदर्भामध्ये. हे सगळेच फॅक्टर निवडणुकीच्या काळामध्ये अत्यंत महत्वाचे ठरतात आणि त्याला खूप महत्व प्राप्त होतं. मग ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या भुजबळांना साईडलाईन करावं का आणि मग एका दुसऱ्या ओबीसी नेतृत्वाला आपण पुढे आणावं का, असे सगळ्याच गोष्टी आहेत. अर्थात एक नवी जबाबदारी त्यांना दिली जाईल, जसं मुनगंटीवाराच्या बाबतीत फडणवीस असं म्हणतात की त्यांना एक वेगळी जबाबदारी देण्याचं पक्षाने ठरवलं असेल आणि म्हणून त्यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही. पण त्यांचा रोष तर बेसिकली इकडे महाराष्ट्रातल्या नेत्यांवरच आपल्याला पाहायला मिळतो आणि हे पूर्वीही होताना आपण पाहिलेलं आहे. मग असं सगळं असताना एक नव्या ओबीसी नेतृत्वाचा जन्म राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होऊ शकतो का? तर तुर्तास त्यांच्या उंचीचा कुठलाही महत्वाचा नेता, असा मोठा नेता आपल्याला पाहायला मिळतो. कुठलंही जात समूहाचं नेतृत्व करणारा व्यक्ती अचानक एके दिवशी जन्माला येत नाही आणि त्याचं नेतृत्व हे प्रभावी ठरू शकत नाही आणि त्याला काही समाजाची मान्यता नसते. त्या अर्थानं जर आपण भुजबळांच्या राजकारणाकडे पाहिलं तर त्यांनी कायम ओबीसीचं राजकारण केलेल्या मंडल आयोगाचंही त्यावेळेला त्यांनी समर्थन केलं होतं. आणि भुजबळांना खूप पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाच त्यांना राष्ट्रीय राजकारणात प्रवेश घ्यायचा होता. त्यांचं मराठीवर पकड त्यांची आहे. तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा ते उत्तम भाषण करतात. काही मर्यादा आपल्या महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना येतात, प्रमोद महाजन यांचं वक्तृत्व वगळता. पण असे काही वक्ते महाराष्ट्रातनं गेले जे उत्तम बोलतात, म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे सुद्धा उत्तम मराठी, उत्तम हिंदी, उत्तम इंग्रजी बोलतात. पण स्टायलिश एक त्यांच्या बोलण्यामध्ये नाट्य आपल्याला दिसतो, त्यातून एक प्रभाव सोडला जातो जनमानसावर. तर मला आठवतं की म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये भुजबळांनी समता परिषद पुढे घेऊन जाण्याचं ठरवलं होतं. त्यावेळेला त्यांचं एक नेतृत्व, त्यातली चकाकी दिसली होती. आणि त्यांनी या सगळ्या राष्ट्रीय स्तरावरच्या सगळ्या ओबीसी समाजाच्या नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता, एकत्र मोठ बांधण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचं ते राजकारण राष्ट्रीय स्तरावरचं हे शरद पवारांच्या राष्ट्रीय नेतृत्वाला धोकादायक ठरू शकलं असतं आणि म्हणून पवारांनी त्यावेळी त्यांना त्यांचे पंख कापण्याचे प्रयत्न केले होते. कारण इतका प्रभावी नेता जर झाला असता, मला सांगा, प्रफुल्ल पटेल सुद्धा एक राष्ट्रीय नेतृत्व, त्यांचं महत्व वेगळं आहे. म्हणजे सोनिया गांधी, अहमद पटेल यांच्यासोबत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा उत्तम संबंध ठेवून होते आणि अत्यंत अडचणीच्या वेळी एक मीडिएटर म्हणून पक्षातर्फे काम करत होते. आणि बाकी त्यांचे उद्योग जगतामध्ये मधलं त्यांचं जे काही स्थान आहे. पण एक दुसरा अत्यंत महत्वाचा नेता छगन भुजबळ हा राष्ट्रीय राजकारणात जर गेला असता तर मग शरद पवारांसाठी आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी ही अडचण ठरू शकली असते. आता तुम्ही राष्ट्रवादीच्या आत्ताच्या राजकारणात जर तुम्ही पाहाल तर कुठल्या जातसमूहावर आणि पकड असणारा नेता नाही. प्रफुल्ल पटेल यांची तशी काही ओळख नाही, तसं काही त्यांनी कमावलेलं नाही. मग सुनील तटकरे हे सुद्धा उत्तम राजकारणी आहे, उत्तम मराठी बोलतात, हिंदीही बोलण्याचा प्रयत्न करतात, थोडं बहुत इंग्रजीही बोलतात. पण तशा अर्थाने त्यांचा प्रभाव आपल्याला दिसत नाही, कारण हे प्रत्येक व्यक्तीचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांची काम करण्याची शैली असते.
सो भुजबळांच्या या नाराजीकडे बघत असताना अजित पवारांनी त्यांना हलक्यात घेतलं का? कारण आपले बरोबर. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की दाढीवाल्याला मला हलक्यात घेऊ नका, किंवा त्यांचे नेते म्हणतात की दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका. बरोबर. म्हणून हा शब्द जरा गेल्या काही दिवसांपासून प्रचलित झालेला, म्हणून मी त्याचा उल्लेख केला की अजित पवारांनी भुजबळांना हलक्यात घेतलंय का? आणि हलक्यात जर घेतलं असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागू शकतात का? पक्षाला त्याचा काही तोटा होऊ शकतो का? नुकसान होऊ शकतं का? आणि जर ते होणार असेल तर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अजित पवारांनी नेमकी काय तयारी करून ठेवलेली आहे हेही पाहावं लागेल. म्हणून ऐन अधिवेशन सोडून ते नवी दिल्लीला गेल्याची बातमी आहे. 24 तासापासून ते नॉट रिचेबल आहे. त्यामुळे त्यांनी जरी हलक्यात घेतलं असेल किंवा नसेल, पण आत्ताच्या घडीला आपल्याला भुजबळांचं एकंदरीत संतापणं, त्यांचा आक्रोश हा अत्यंत महत्वाचा वाटतो. आणि तो इतर सर्व महायुतीतल्या मंत्री न केलेल्या आमदारांच्या, नेत्यांच्या नाराजीपेक्षा आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो आणि त्याचं विश्लेषण करतो आहे. कारण ते म्हणाले की मंत्रिपद आली गेली, खूप त्यांनी उल्लेख केला. मी विरोधी पक्ष नेता होतो, विधान परिषदेचा वेगवेगळ्या पद त्यांनी उपभोगली, वेगवेगळ्या मंत्रालयामध्ये त्यांनी काम केलं, गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, आणि त्यांना खूप सन्मानाची वागणूक दिली गेली होती आणि त्यांच्या अडीअडचणीमध्ये तेच शरद पवार त्यांच्या पाठीशी होते, असं छगन भुजबळ यांच्या संदर्भामध्ये जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य पुढे आलेलं आहे. आता हे सगळं होत असताना संतोष, आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तेलगी प्रकरणात आणि त्यानंतरच्या महाराष्ट्र सदन प्रकरणात आणि ईडीच्या प्रकरणामध्ये शरद पवार त्यांची पाठराखण केली. त्यांच्या संदर्भामध्ये त्यांची अत्यंत ही सकारात्मक भूमिका होती, मदत करावी अशी भूमिका होती, असं शरद पवार फ्रॅक्शनचं किंवा शरद पवारांचं म्हणणं आहे. पण भुजबळांचा आतून खदखदणं, त्यांचा संताप जर आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की त्यांनी सगळ्या जुन्या गोष्टी या नव्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये म्हणजे अजित पवारांच्या गटात जाताना त्यांनी त्या उकरून अक्षरशः काढलेल्या, अगदी तेलगी स्कॅम पासून, घोटाळ्यापासून. कारण एखादा राजकीय नेता एक आपल्या मोठ्या नेतृत्वासोबत सालोन साल बऱ्याच काळापासून काम करत असताना त्याला खूप गोष्टी ऍडजस्ट करून जाव्या लागतात आणि तो सतत तडजोडी करत असतो. आणि तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे संयमीपणाचे ठेवण्याचे तो प्रयत्न करत असतो. याचा अर्थ असा होत नाही की त्यांच्या त्या नेत्याच्या मनामध्ये आक्रोश नाही, संताप नाही, तो अस्वस्थ नाही. आणि बरेचदा कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर, मंचावर ही अस्वस्थता बाहेर सुद्धा पडते. पण आता शरद पवारांच्या संदर्भामध्ये इतके सगळे विखारी, जहरी वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आणि त्यात कुठेही संयम राखला नाही आणि अजित पवारांनी मात्र संयम राखला. इव्हन मी म्हणेल की प्रफुल्ल पटेलांनीही तसा संयम बाळगलेला नाही. एका पूर्वीच्या आपल्या नेत्याच्या त्याच्या नेतृत्वावर, त्याच्या राजकारणावर आपण बोट ठेवणं किंवा संयमी शब्दात टीका करणं हे आपण समजू शकतो, पण त्याच्या पलीकडे त्यांनी काही फार मर्यादा सांभाळल्या असं अजिबात दिसत नाही. मग असं असताना ते शरद पवारांच्या गटामध्ये जातील का? तर मग या सगळ्या राजकीय परिस्थितीत अवघडलेल्या भुजबळ कदाचित शरद पवारांना म्हणतील की आता मला माफ करा किंवा मी तुमच्या पक्षात येऊ इच्छितो, मला आपलं म्हणा वगैरे काही येऊ शकतं. राजकारणामध्ये या राजकारण्यांचं काही खरं नाही. कुठल्या क्षणी ते काय करतील आणि कुठल्या टप्प्यावरती ते कुठला निर्णय घेतील, ते काही जनतेला गृहीत धरूनच सर्व निर्णय होतात. आताही होतात, पूर्वी होते आणि या नंतर सुद्धा होत राहतील. म्हणायला फक्त ते म्हणतात की आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ आणि मग आमचा पक्ष आम्ही फोडलेला नाही, आम्ही गद्दार नाही, आमचाच मूळ पक्ष वगैरे म्हणत जनता आमच्या पाठीशी आहे. तर असे सगळे प्रत्येक जण जनतेचा हवाला देत सगळ्याच गोष्टी करत असतात. म्हणजे तुरुंगात गेलेला नेता सुद्धा तेच म्हणत असतो. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा जनता त्याच्या पाठीशी आहे, काही प्रमाणात असंही दिसतं, किंवा ते पाठीशी राहण्यासाठी काही इव्हेंट मॅनेजमेंट सुद्धा हा केल्याचं आपण पाहतो. त्यामुळे काही जनता वगैरे काही हे साफ झूट आहे संतोष. असं काही मध्यवर्ती अशी काही कल्पना ठेवून कोणी काही काम करत नाही. त्यांना आपला अजेंडा राबवायचा असतो, त्यांची आपली राजकीय महत्वाकांक्षा असते आणि त्या महत्वाकांक्षेपोटी ते आपल्या समर्थकांना, चाहत्यांना झुलवत असतात. संतोष, एक आपण शेवटच्या टप्प्याकडे जाऊन एक महत्वाचा जो विषय राहिला की भाजपमध्ये सुद्धा, म्हणजे भाजप हा शिस्तीचा पक्ष मानला जातो. जाहीर वक्तव्य, कुठले पद मिळालं नाही मिळालं तर संयम हा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतो. पण मात्र कालच्या घडामोडी किंवा परवा ज्या शपथविधी झाल्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांचे, खास करून म्हणजे मंत्रीपद दिलं नाही, त्यामध्ये जर उल्लेख सगळ्यात पहिला आपण जर केला तर एक सुधीर मुनगंटीवारांचा आहे, दुसरा संजय कुटे यांचा आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी थेट जाहीर नाराजी केली. काल त्यांनी जे आहेत ते गडकरींना भेटले आणि त्यांनी अनेक काही महत्त्वाचे एक सांकेतिक भाषेत काही वक्तव्य केले. संजय कुटे यांचं बरं. पत्र पण खूप महत्त्वाचं आहे. खूप त्या पत्रामध्ये संतोष जर बघितलं संतोष तर आपण माझा आवाज येतोय? हां. संतोष, हो, येतोय, येतोय, येतोय. हा. येतोय, येतोय, येतोय आवाज. आपल्यासोबत तरुण भारतचे मुंबईचे ब्युरो चीफ नागेश दाचवार सुद्धा जोडले गेलेले आहे. आपण त्यांना दोन हा प्रश्न त्यांना भाजपच्या संदर्भामध्ये त्यांना विचारता येईल. नक्की. अ, ओके. थोडी त्यांची एकदा आपल्याला फ्रेम लावून घ्यावी लागेल. मध्येच एक त्यांचं ओके, काम ओके. आटपून आम्ही थोडे सरकून घेऊ. हा. येस, येस. नागेश दाचवार हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. टीव्ही चॅनल वर्तमानपत्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. विदर्भाचं राजकारण, इथले जातीपातीचे समूह, त्याचाही त्यांचा चांगला अभ्यास आहे. आणि मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते मुंबई म्हणजे इथला नागपूरचं दैनिक तरुण भारत त्याचे ते मुंबई ब्युरो चीफ आहे. तुम्ही त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. धन्यवाद मनोज सर. नागेशजी, तुमचं स्वागत आहे. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे नागेशजी. माझा प्रश्न असा होता की मनोज सरांना विचारत असताना बरं तुम्ही आपण आलात कारण तुम्हाला नागपूरची हवा चांगली माहिती आहे, कारण त्या नागपूर विदर्भातलेच हे दोन महत्वाचे प्रश्न, दोन नेत्यांचे प्रश्न आहेत. मंत्रिमंडळामध्ये दोन नेते जे आहेत, जे वरिष्ठ नेते आहेत आणि संघाचे खास जवळचे आहेत, त्यामध्ये एक सुधीर मुनगंटीवार आहे आणि संजय कुटे आहेत. यांनी काल सुधीर मुनगंटीवार यांनी गडकरी यांची भेट घेतली आणि थेट सांकेतिक भाषेत त्यांनी एक नाराजी व्यक्त केली आहे. माझं नाव होतं पण मात्र अचानक कसं काय कट झाला वरिष्ठांना हे माहिती नाही, असं त्यांनी एक वक्तव्य केलं. दुसरं संजय कुटे यांनी एक भलं मोठं पत्र दिलेलं आहे, आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून दिलंय की त्यांनी पक्ष संघटनेला दिलंय. कारण एक छोटासा आपण स्वयंसेवक आहेत आणि आपण जाहीर नाराजी व्यक्ती जर केली नसली तरी मी कायम स्वयंसेवक म्हणूनच काम करेल. पण मात्र त्यामध्ये त्यांनी खूप महत्वाचे उल्लेख केले की कूटनीतीचा वापर करून कोणाला संपवण्याचा प्रकार आहे का, असं एक त्यांनी शंका उपस्थित केली. आणि दुसरं असं एक की पांडुरंग फुंडकर यांचे जे चिरंजीव आहेत, जे ज्युनियर आहेत, त्यांना मंत्रिपद दिलंय. त्यांना सुद्धा त्यांनी या पत्रामध्ये उल्लेख केले की माझे छोटे भाऊ आहेत आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. असं एक नेमकं या संदर्भातलं जर ही थेट जी आहे तसं बघायला गेलं तर ही नाराजीच आहे. आणि अंतर्गत जो महायुतीमधला जो स्फोट जो आहे तो भाजपमध्ये सुद्धा आहे, असं एक चित्र दिसतं. याकडे तुम्ही कसं बघता नागेशजी? नागेश जे बोलायचं उत्तर द्यायचं. प्रश्न काय त्यांनी बेसिकली हे सगळं भाजप अंतर्गत प्रश्न नाराजी काय? मंडळी वगैरे जे काही दिसते संजय कुटे तर मग त्यांनी दुसरा मुद्दा असा होता की सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी दिसते आपल्याला आणि अनेक लोकांना त्यांनी साधारणतः 40 वर्ष राजकारणात काढल्यानंतर आणि कोर कमिटीचं एक सदस्य असल्यानंतर हे स्वाभाविक होतं की त्यांना अपेक्षाही होती की त्यांना ती मंत्रिमंडळात त्यांचा समावेश असेल. पण आता 3 पक्षाच्या राजकारणामध्ये पक्षाची पण काही अपरिहार्यता झाली आणि त्यानंतर अनेकांना सामावून घेता आलं नाही. हे पक्षाच्या स्तरावर त्यांची एक अपरिहार्यता होतीच. पण आता मुनगंटीवारांसारख्या दिग्गज व्यक्तीला किंवा नेत्याला मागे ठेवण्यात पक्षाला कुठलं स्वारस्य नाही. त्यांना कॅबिनेटमध्ये न घेता पक्षस्तरावर मोठी जबाबदारी दिली जाईल असं परवाच देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या उंचीला, त्यांच्या नेतृत्वाला साजेसं अशी काहीतरी जबाबदारी दिलीच जाईल त्यांना. पण त्यांना अपेक्षाही होती की बाबा कॅबिनेटमध्ये ते अगोदरच त्यांना जर तसं आश्वासन नसतं दिलं गेलं तर त्यांच्या तो नाराजीचा सूर पण नसता. पण त्यांना तो एक दिवस अगोदरपर्यंत तुमचं नाव यादीमध्ये आहे आणि मग अचानक कटतोय, तर हे एक त्या उंचीच्या नेत्याला एक हर्ट होण्यासारखा तो प्रकार आहे. आणि संजय कुटेंच्या बाबतीत सांगायचं झालं, संजय कुटे हे देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळचे नेते मानले जातात आणि त्यांची स्वाभाविक आहे मागच्या एक 8 महिन्याची टर्म त्यांना मिळाली होती आणि ते त्यामध्ये त्यांना फारसं काही करून दाखवता आलं नाही. यावेळेस त्यांचा नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल, त्यातमध्ये त्यांचा समावेश असेल अशी त्यांना अपेक्षा असावी. पण काही तडजोडींमध्ये त्यांचं नाव मागे राहिलं. पण पद मिळालं नाही म्हणून ते मागे राहतील असं वाटून घेण्याचं काही कारण नाही. थोडी नाराजी एक 4-6 महिने असतेच आणि ती तिन्ही पक्षामध्ये आहे, ती काही केवळ भाजपातच आहे अशातला भाग नाही. पण ते देवेंद्र फडणवीस ते त्यांचं ते सांभाळून घेतील. संजय कुटेंच्या बाबतीतली गोष्ट
एक सुधीर मुनगंटीवारांच्या बाबतीत हे या लेवलला सांभाळल्या जाईल असं कुठेतरी वाटत नाही. ते वरिष्ठ स्तरावरच ते प्रकरण किंवा त्यांच्या बाबतीतला निर्णय घेतला जाईल असं आज तरी वाटतं. चला संतोष, पुन्हा एकदा ओके. म्हणजे एक साधारणतः एक संध्याकाळच्या सुमारास पुन्हा एकदा आपण करू, कारण बऱ्याच साऱ्या गोष्टी इथे विधिमंडळाच्या सगळ्या या प्रांगणामध्ये चाललेल्या आहेत, राजकीय घडामोडी, आपल्याला त्याचं विश्लेषण सुद्धा करता येईल. निश्चितच आपण पुन्हा संध्याकाळी भेटूया आणि मॅक्स महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवर विधानसभेत नेमकं काय चालतंय या सगळ्या घडामोडींवर लक्ष देणार आहे. अजित पवार जे आहेत गेल्या 2 दिवसापासून, काल आणि आज, म्हणजे दोघं विधानसभेमध्ये ते अनुपस्थित राहिले, दिल्लीमध्ये आहेत. आणि आता एक माहिती मिळाली की सुधीर मुनगंटीवार हे 18 आणि 19 तारखेला जे.पी. नड्डा जे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे, यांना भेटणार आहेत आणि त्या भेटल्यानंतर आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यानंतर पुढच्या गोष्टी ज्या बऱ्याच होतील. मात्र अंतर्गत भाजप आणि खास करून महायुतीमध्ये अंतर्गत कल आहे. आता मंत्रिमंडळाचं खाते वाटप आज होऊ शकतं अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते. या खाते वाटपाकडे आपलं लक्ष असणार आहे आणि या खाते वाटपातून कोणाला मंत्रिपद दिलं आणि पालकमंत्री सगळ्यात महत्वाचे, पालकत्व कुठल्या जिल्ह्यातला कोण ठेवतं हे पण खूप महत्वाचं. त्या संदर्भात सुद्धा रस्सीखेच होऊ शकतं. अजित पवार कदाचित पालकमंत्र्यांच्या आणि खाते वाटपा संदर्भात कोणाला काय द्यायचं या संदर्भात सुद्धा दिल्लीला गेले अशी सुद्धा एक चर्चा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि मॅक्स महाराष्ट्राच्या बेल आयकॉन नक्की दाबा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. नमस्कार.